तर मंडळी आज बनवूया मुगाची भाजी। मुगाची भाजी बनवण्यासाठी मी इथे भिजवलेले हिरवे मूग घेतलेले आहेत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे। 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। तेल तापल्याच्या नंतर ठेचलेलं लसूण टाकायचं आहे व कढीपत्ता टाकायचे। त्यानंतर चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाल्याच्या नंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटोही चांगलं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, अर्धा चमचा हळद टाकायचं आहे, 1 चमचा धना पावडर टाकायचं आहे, 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचे। मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत। मसाले परतून झाल्याच्या नंतर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचे 2 ते 3 चमचे। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। वाटण परतून झाल्याच्या नंतर भिजवलेले हिरवे मूग टाकायचे आहेत। त्यानंतर 1 बटाटा टाकायचा आहे चिरून आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्याच्या नंतर गरजेनुसार गरम पाणी टाकायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आहे व थोडंसं गूळ टाकायचे आहे। भाजी चांगली मिक्स करून घ्यायची। भाजी मिक्स करून झाल्याच्या नंतर झाकण ठेवून 10 मिनिटं भाजी मंद आचेवर शिजवून घ्यायची। त्यानंतर झाकण काढून कोथिंबीर टाकायची चिरलेली। तयार आहे मंडळी आपली मुगाची भाजी। एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी व भाताबरोबरही खाऊ शकता। चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।